Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नारायण सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास होय। जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे दत्तात्रय वारे हे सर्वार्थाने आदर्श शिक्षक आहेत, परंतु सरकार संवेदनशीलता विसरली होती, अशी खंत 89व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर, कणेसर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी व्यक्त केलं। नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्य जागर संमेलनात डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते। प्राचार्य डॉक्टर संभाजी मालवे अध्यक्षस्थानी होते। ज्येष्ठ विधितज्ञ सतीश गोरडे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाघ अध्यक्षस्थानी, श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। या प्रसंगी जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आलं। त्याचबरोबर शिक्षणतज्ञ अश्विनी गोरे, पद्मश्री नारायण सुर्वे जीवन साधना संस्कारक्षम गृहिणी संजीवनी डोंगरे, मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान, मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे, पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार शिक्षिका रोहिणी दौंडकर, पद्मश्री नारायण सुर्वे शिक्षक प्रतिभा पुरस्कार कवी संदीप वाघोले, पद्मश्री नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार यांना प्रदान करून गौरवण्यात आलं। संतोष गाडवे, मातीतून उगवलेला कविता आणि आकाश बोर्डे, झालं बाधुकाचं जीवन, त्यांच्या साहित्यकृतीच्या पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यापूर्वी संगीता झिंजुरके, जयश्री श्रीखंडे, प्रतिभा काळे, प्रभाकर वाघेले, रजनी कानडे आणि सन्मानार्थी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचं अभिवाचन करत काव्य जागर केला। डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की प्रयोगशील, कृतिशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या दत्तात्रय वारे यांनी केवळ 3 विद्यार्थी झालेल्या बंद होण्याच्या मार्गावर जिल्हा परिषदेच्या या शाळेची पटसंख्या वाढवून एका वर्षात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात वारे पॅटर्न राबवण्यात यावा। ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी वारे सरांची शाळा ही काणेसर गावचे भूषण आहे असं गौरव उद्गार काढले। डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी या डोंगराळ आणि उजाड प्रदेशात वारे गुरुजी यांनी शिक्षणाचे नंदावन फुलवले आहे अशी प्रशंसा करीत उपस्थितांच्या आग्रहास्तव काळ्या मातीत मातीत या आपल्या सुप्रसिद्ध कवीचे गायन केलं। सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय वारे यांनी मराठी शाळा सक्षम झाल्या तर मराठीची चिंता करण्याची गरज भासणार नाही असं मत व्यक्त। लालासाहेब जगदाळे यांनी मराठी शाळा कुठेही कमी नाही असा विश्वास व्यक्त केला। बालविद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांच्या डोंगरी सेत माझं ग या नारायण सुर्वे लिखित कवितेच्या सादरीकरणाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला। अरुण गराडे यांनी प्रास्ताविकातून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन असून हे यातील 4थे पुष्प आहे अशी माहिती दिली। श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी नारायण सुर्वे यांच्या चित्रपट कथन करीत सुर्वे यांनी कामगार साहित्य चळवळीचा पाया घातला असं मत व्यक्त केलं।
पुरुषोत्तम सदाफुले यांनी शरणार्थीशी हितगुज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. इंद्रजित पाटोळे, प्रदीप गांधीलकर यांनी संयोजनात सहकार्य केलं. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचलन केलं. राजू जाधव यांनी आभार मानलं. अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.